मुंबईला भेटी गावच्या ओरिजिनल ओरिजिनल. तर आजच्या ब्लॉगिंगची सुरुवात अशी काय ती झाली. कुठे ते शेतानी इथे चालतोय ते काय ज्याच्यात चालतोय ते काय ते पण शेतच आहे. तर आम्ही आता आलोय ना ते आमच्या नातेवाईकांच्या घरी आलोय आणि आम्ही विचार केला चला आपण शेत पण बघायला जाऊया. कसं मुंबईला हे हिरवळ वातावरण आणि हे सगळं चांगलं ओरिजिनल पिकलेलं धान्य बघायला भेटत नाही. तर गावाला आलोय तर त्याचं मस्त मजा घेऊन जाऊया. तर ही ना ज्वारीची कणसं आहेत म्हणजे ही पूर्ण तयार झाली आता फक्त काढायची आहे ही ज्वारी. आणि किती भारी वाटतंय ते बघताना कणीस. आता मला तर खूप मजा येते. मी एवढं जवळून पहिल्यांदा बघितलंय. एवढा टाइम झाला येते पण असं एवढं क्लोजली हात वगैरे लावून असं बघितलं नव्हतं. खूप भारी वाटतं ते. आणि खरंच त्याला हात लावताना पण असं नाजूकपणे हाताळायचं वाटतं ना. निसर्गाने दिलेली देण एवढी मस्त आहे ना ती फक्त करता आलं पाहिजे एवढंच आहे. कांदे लाव. तर ही रोपं आहेत ना ती कांद्यांची रोपं आहे आणि ह्याच्या खाली ना कांदे आहेत. आणि खरंच खूप मोठे मोठे कांदे आहेत. असं मुंबईला आपल्याला एकदम बारीक भेटतात किंवा मीडियम साईजचे भेटतात. हे जे कांदे गावाला लावतात ना ते खरंच खूप मोठे मोठे आहेत. आणि हे आहे ना ते सगळं हरभऱ्याचं शेत आहे म्हणजे चण्याच्या भाजीचं शेत आहे चण्याचं शेत आहे. तर चणे आपण जे हे बनवतो ना लाल चणे वगैरे तर त्या चण्याचं हे सर्व शेत आहे. आणि मग आता ते सुकायला आलेत 2-4 दिवसांनी हे लोक काढणार मग चांगलं वाळवणार आणि त्याच्यानंतर ते म्हणजे ते सगळे झाडणी करून आहे ना असं काहीतरी त्यांच्या पद्धतीत ते करतात. अजून मला पण इतकं काही नॉलेज नाही आहे. तर हे दुसऱ्यांच्या शेतातलं ना ज्वारीचं पीक आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे. पण कालच्या दिवशी पाऊस आणि वारा आलेला खूप मोठा त्याच्यामुळे खरं तर वारा खूप मोठा सुटलेला त्याच्यामुळे हे सर्व पडलेले आहेत. आणि आता ते तोडून काढणार. आता तसं तयार झाले त्याचं एवढं काही नुकसानी नाही असं मला त्या काकी सांगत होत्या. आता ते तोडून काढणार जरा वाळवणार आणि मग वापरायला ते तयार असणार. मस्तच आहे ना. पण हे खरंच हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. बाकी मला बाकीच्यांचं माहिती नाही. बाकीच्याकडे ती कला असेल पण माझ्याकडे तर एक झाड टिकवायची कला नाही. मला आवडतं गार्डन पण मला ना असं म्हणजे ते लॉंग टाईम ते ट्री आहे ना सेव्ह करता येत नाही. फूल आलंय वाव. ज्वारीचं नवीन पीक तयार होतंय. छोटे छोटे त्या बनतात फुलं मस्त वाटतं. ही ज्वारी तयार व्हायची ती तयार झालेली दुसरी. आणि किती आहे ह्याच्यात जायला. हे एवढ्या हाईटला होतं ना. खरंच शेतात यायची ना मजा खूप भारी आहे. आणि हे एवढं असं चांगलं मेहनत करून उगवलेलं ते बघायला लय नशीबच म्हणायचं. हे खूप आहे. हे आपल्याला एक झाड मुंबईला लावता येत नाही जगवता येत नाही. अरे हा अरे काकडी आली. आणि इथे हे लोक एवढं छान मेहनत करून सगळं करतात. काकडी आली बघा इथे. बॅक कॅमेराने दाखवते बघ कसलं भारी वाटतं व्ह्यू. मस्त वाटतं ना सगळं. हे एवढं हे मक्का आहे. हा एवढा हाईट वर मक्का आहे. आता माझी हाईट 5.5 आहे तरी पण हे एवढ्या हाईटला मक्का आहे. मस्त ना भारी. चला धावा. काकडीची वेल हे पानं आणि काकडी आली भारी तयार झाली ही. हा मस्त ना छान वाटतं. खायला घेऊ काय तोडू काय. चालेल चालेल. तोडली मस्त नको एकच बस झाली दाखवा ती. मस्त ताजी एकदम फ्रेश. हा बापरे. आणि ह्याच्यात चालायचा कसा तो मोठा कन्फ्युजन आहे. पाय टाकायचा कुठे कारण काय हे सगळं सोनं आहे. सोनं पायाला लागलं तर झालं. नको नको हे आहे ना बस झालं. इथे पण आहे छोटी पण ही एवढी बारकी आहे तरी ती तयार झालेली आहे ना. तयार झाली आहे ना ती काकडी. हा हे मुंबईच्या ना बघायला नाही भेटत. कुठे
हा हे काय इकडे कोबी आणि फ्लावर वांग्याची हे छेबा हे वांग्याचं आणि बघा कोबी आईला भारी आहे एक नंबर. पुढे जा कोबी जाम कोबी कोबीचं फुल म्हणजे ही तयारच झाली आहे ना कोबी. आणि हे बाजूचं फ्लावरचं आहे हे कोबीचं आहे फ्लावर. अजून फ्लावर तयार व्हायचंय आणि हे वांग्याचं आहे. आता टोमॅटो हा आहे बघ टोमॅटो पण आलेत तयार झालेत. हे टोमॅटोचं झाड आहे इकडे बघा खाली छान. हे बघा इथे पण झाले तयार टोमॅटो. की मजा येते ना इथे स्वतःला लाईव्ह बघताना भारीच वाटतंय. हा गवार आहेत ते हे गवार आहे तिथे. हा हे गवार आहेत हे अजून गवार लागायला नाही जास्त. आता हे काय हे कसली कणस मक्याची मग ह्याच्यामध्ये मका येणार आहे. इथे येते बघ मक्याची कणस. हा केस हा तुरे आहेत. हे तुरे आहेत वरती असे आलेत. पण असं वाटत तांदूळ. आता आम्ही शेती केली ना त्यामुळे आम्हाला असंच वाटतं तांदळासारखं. तर तांदळाचं ते आणि ते बघा मका येतोय तयार होतोय मका छोटा बारका केसाला. हे भेंडीचं भेंडीला हे बारकी आलंच भेंडी खाली आहे. अरे हा किंवा भेंडी तयार झाली कशी झाली आहे अशी उलटा लागते बघा भारी. माझी फेवरेट भाजी. हा दोडक्याची हे दोडक्याची वेली आणि कारलीची वेली आणि ही भेंडी लागली इथे. आणि ही ताजी काकडी मस्त दिली त्यांनी ताजी ताजी. आता कुठे चाललंय इथं पण लागले काकडी. हा काकड्या भरपूर आल्यात इथे पण आल्या. अशी वेल पसरतच जाते काय काकडीची. हा एका ठिकाणी लावलं तर तिथे कारली ती कारल्याचे झाड आहेत तिथे. थांब रे आठवणी येतात सगळ्या भारी. अजून एक आहे बापरे किती काकडीचं हे पसरलंय छोट. तुम्हाला बेस आणि दिसतात ह्याच्यात सगळ्यात काकड्या. चला जाऊया पुढे. मज्जा येते एकदम भारी वाटते तिथे खाली. आम्ही आलो पण मधून 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 राग पूर्ण. काकी काय बोलले काकी आमच्या शेतामध्ये आमचा ठेवा. आमच्या शेतामध्ये आमचा फोटो काढायला ठेवा बोलतात. ठीक आहे डन तसं करूया आपण. दाखवा तुम्ही आता उभे. काकी हा हा काकड्या दिल्या 3 बारक्या हा कोबी तुम्हाला मिळेल. कोबी ओ कोबी घ्यायचा आहे घ्या ना ते घेऊया. इथला देऊ काढून तिथे आहे. आणि काय हे लोटायला घरामध्ये. हा झाडू काय ती ह्याची झाडू बनवतात. रान आहे काय हे लिंगड म्हणतात त्याला. लिंगड हे झाडू बनवतात ह्याची लिंगडची. लिंगड म्हणून आहे हे रान. भारी आहे ना एक आयडिया. गावची जगाला शिकायचं तर गावच्या लोकांकडून. जनावरांच्या गोट्यामध्ये पण लोटायला हे वापरतात त्याच्यामुळे पिसू डास वगैरे काय आहे ना. हा अरे वा छान आहे. मग आमच्या इथे झुरलेले होतात. आता ते झुरल्याला हे नेऊन ठेवलं तर जाईल झुरळ पळून जाईल. सारखं 4 दिवसाला ठेवायला पाहिजे ना आता नाही. हा ना ते गावाला काय आता ताजं भेटणार. मुंबईला हे जर सुकून जाईल ते. मुंबईला झुरलावर जाली उपचार आहे हा. काय हा एडिट वगैरे करायला लागणार ना तो. काकीला लय मजा येते व्हिडिओ करायला. भारी असले लोक पाहिजे एक्साइटेड एकदम व्हिडिओ द्यायला. मला जाम आवडतं. त्या आपल्या आठवणी असतात. छान असतं भारी असतं सगळं. फोटो व्हिडिओ इथून खूप जपून चालायला लागतं. म्हणजे
जीव असा जीव करणार नाही इथून असं पाय कुठून तरी टाकून चालायला. कुठे चालले तुम्ही? तिथे तिथून येणार आता इकडनं आपण घरी जाणार. हा चालेल या तिथून. हा हा बघा पोचले तिथे आणि मी इथेच अजून झाडा झुडपात शेतात आणि शेतात. आवडेल शेती करायला पण पावसात नाही. पावसात ते किडे बिडे असतात तर भीती जरा वाटते. जर पाणी बिणी सोडायला दिलं ना कोणी इथे बसावला ना ऐको पडले असतात. आता हे केवढे आहे ना. माझी हाईट 5.5 फूट आहे आणि त्याच्या पण वर आहे. म्हणजे ह्यांच्या हे बघा ते इथे बघा आता हे दिसतात का माहीत नाही. त्यांची पण 6+ आहेत तरी पण त्याच्यापेक्षा पण वर ते कंस आहेत. मग ऊस केवढा मोठा असतो ना. ऊसाच्या अजून मळ्यात गेली नाही. ऊसाच्या ह्याच्यात नाही गेले मी कधी. ऊस कुठे माहीत नाही. जाताना वाटेक दिसतो पण असं कधी गेली नाही आहे. असं हे पपईचं झाड आहे. केवढे सारे पपई लागले. लय पपई लागलेत है ना. भरपूर आहेत. ते आता कधी पिकणार? पिकाय चालू आहेत ना ते बघ पिकला की पडतो. हा मग फुटत असेल ना खाली पडल्यावर. फुटते ना. तो एक पडून फुटला छोटा. हा इकडे वरती छान आहे. त्याला थोडाच घेते. तिकडे आमच्या दारात काय आंबे लागलेत बघा. ते बघा काय ते बघा छोटे छोटे. हा आंबे लागले कैऱ्या लागल्या बारक्या. कढीपत्ता घेतला द्यायला. मुंबईला भेटी गावच्या ओरिजिनल पोचलो आम्ही इथे. इथे पण बघा कसं लावले शेत सगळं. इथे कोबी थांबा मी बॅक कॅमेऱ्याने करते. इथे हा मध्ये फ्लावर आहे. हा कोबी. अजून फ्लावर तयार व्हायचा आहे ना. ते पण लावलंय काकींनी. भरपूर काय काय लावलं. आणि हे फ्लावर आहेत मस्त असं बघा. गोंडे म्हणजे आपले हे गोंडे आले की तिथे मिरच्या आहेत. ते बघा जवळ दिसतात ते. सगळं लावलंय. काय भरव काय काढून भरव स्वीट आहे. गोड लागते. भरव खाऊन दाखवतो का मला. आटते काय बघा. हे बरं भारी शिकलाय शॉर्टकट. हे काढायचं नाही बाबा मारतीन. चल काय लाव हात लाव तिला. अगो बाई एवढी फ्रेंडशिप झाली आहे. कधी रे कधी एवढी फ्रेंडशिप. तिच्या जवळ जाऊ नको ह्याच्या जवळच खेळ. हा एवढी फ्रेंडशिप झाली तुझी. गुड बॉय. कोण गुड बॉय? अम्मा गुड बॉय आहे. वा रे वा. हक कर तिला मिठी मार. अरे बाप रे वा 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 छान छान. सोनू असंच प्राण्यांवर प्रेम करायचं बच्चा. कर त्याला गालाला कर. ती पण सांगते तुला कर. गोंजार तिला. अरे वा छान. हा छान माझा बाबू. आले तू पण बाबूच आहे. तू पण बाबू आहे. हात फिरव त्याच्यावर. हात फिरव छान. मिठी मार परत एकदा. अरे 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 वा वा. तू गुड बॉय नाहीये तो गुड बॉय आहे. तो तुला जवळ घेतोय गुड बॉय सारखा. तर बघ किती छान आहे बघ. तो किती छान आहे. हा ते छोटा आहे ते तर तसंच येत है ना. बघ तिला कसं बोलतोय शकल. त्याला आवडतंय तू ते तसं करतोयस ते. काकी भाकरी करतायत मस्त. गॅसवर आता हे पण इलेक्ट्रॉनिक गॅस आहे. हा असा बघून आहे ना मी सेम मुंबईला घेऊन गेली आणि आता ह्या टायमिंगला मी
माझ्या बारक्या बहिणीला पण घेऊन जाणार आहे दीपाला, तिला पण पाहिजे. कोणाही आहे व्हिडिओ आपला, कोणा विचारतायत. त्यांना वाटलं व्हिडिओ कॉल आलाय, त्यांना वाटलं व्हिडिओ कॉल आहे म्हणून कोणा विचारतायत. आता काय झालं आता इकडे बघ. काय झालं तुला रडायला? आता आमच्या रडायला आलंय. काय झालं तर त्यानं रेडकू आहे ना त्याच्या घरातले सगळे बाहेर गेले कुठेतरी आणि त्या रेडकूला ना भूक लागली आहे तर ते ना ओरडतंय खूप आणि म्हणून आमच्या आतांगला रडायला येतंय. का तर तेव्हा ह्याला रेडकूला भूक लागली बिचारायला. त्याला भूक लागली म्हणून आतांगला आमच्या रडायला येते. काय पाहिजे तुला खायला? हा काय झालंय? भूक लागली आहे. हा मग आपण काय देऊया त्याला खायला? जेवण कुठे आहे त्याचं जेवण? लेफ्ट राईटला, लेफ्ट राईटला. थोड्या वेळात येऊया चल. आणि आपण आपण थोड्या वेळात येऊया आणि त्याला खायला घालूया. हा चारा घेऊन येऊया चल आपण जाऊ.